गीताजी मधल्या अध्याय नंबर 4 मधील श्लोक नंबर 32चा हा निष्कर्ष आहे की ते सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीत सत्साधना म्हणजे धार्मिक अनुष्ठानांची माहिती बऱ्याच विस्तारानं आणि यथार्थतेनं दिलेली आहे. त्यांना विचारा. आणि तत्वदर्शी संतांची ही ओळख सांगितली आहे की तत्वदर्शी संत सांगतील तो कसा असेल तो, जो संसार रूपी वृक्षाचे सर्व भाग सांगेल, सवेदवित, तो वेदांचे तात्पर्य जाणणारा आहे, अर्थात तो तत्वदर्शी संत आहे. बघा आता इथे वाचतोय, यांची वाणी वाचूया. आदि पुरुष परमेश्वर रूप मूळ असणारे अधशाखम, खाली शाखा हा चुकीचा अनुवाद आहे, बेईमानी करून ठेवली आहे. आणि संसार रूपी पिंपळाच्या वृक्षाला अविनाशी म्हणतात. वेद ज्याची पानं म्हटली आहेत, छंदांचा अर्थ वेद केलाय. आणि त्या संसार रूप वृक्षाला जो पुरुष मुळासहित मुळापासून आणि पानांपर्यंत हे समजा मुळासहित तत्वाने जाणतो, सवेदवित, सवेदवित, तो वेदांचे तात्पर्य जाणणारा आहे, तो तत्वदर्शी संत आहे, तो वास्तविक ज्ञानी तत्वदर्शी संत आहे. आता इथून आणखी पुढे जाऊया. जसं या पुस्तकात पुढे पहा, अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर आता 1 आपण वाचला, दुसरा पहा. यात लिहिलंय की त्या संसार रूपी वृक्षाच्या तिन्ही गुणरूप या शाखा आहेत. विषय प्रवालह या शाखा आहेत. बस इतकंच लिहायचं होतं. खाली आणि वर पसरलेलं सर्वत्र नाही, कारण पृथ्वी लोकावर हे ज्ञान सांगितलं जात होतं. आणि श्री ब्रह्मा, श्री विष्णू, श्री रजगुण ब्रह्मा, श्री सद्गुण विष्णू, श्री तमगुण शिवजी यांची जी पोच आहे, रीच आहे, त्यांची जी पोच आहे, जे त्यांचं प्रभुत्व आहे त्यांचं, ती केवळ या 3 लोकांवर आहे. पृथ्वी लोक, खाली एक पाताळ लोक आणि वर स्वर्गलोक. या 3 लोकांवर यांचं प्रभुत्व आहे, इथवर त्यांची पोच आहे. ते एकेका विभागाचे मंत्री आहेत. आणि पृथ्वी लोकात हे ज्ञान सांगितलं जात आहे. वर आणि खाली म्हणजे स्वर्ग आणि खाली पाताळापर्यंत यांची कीर्ती आहे. रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू आणि तमगुण शिवजी यांची. बघा श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 15चा आपण श्लोक नंबर 2 वाचत आहोत. त्या संसार वृक्षाच्या तिन्ही गुणरूपू शाखा हा आहे अधच ध्रुवम प्रसुतः तस्य शाखा गुणप्रबुद्धः. आता इथे तिन्ही गुणरूप जलाने वाढलेल्या शाखा आहेत, नाही आहेत. या आहेत विषय प्रवाला शाखा, विषय विकाराच्या शाखा आहेत असं समजा. यांनी चुकीचं करून ठेवलंय. खाली आणि वर सर्वत्र नाही, खाली आणि वर पसरले आहेत. आणि मनुष्य लोकात, इथे पृथ्वी लोकात कर्मांच्या अनुसार बांधणारी म्हणजे कर्मांच्या अनुसार आपल्याला सुनियोजित ठेवणारी मुख्य कारण आहे. मुलानी म्हणजे मूळ आहे, ती मुख्य कारण आहे. खाली आणि वर सर्व लोकात नव्हे, केवळ वर आणि खाली पसरले आहेत. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता
पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.